पण अजून एक दुसरं वॉशिंग मशीन आहे, आपण विसरतो ते वॉशिंग मशीन, आणि ते हिंदुत्ववाद्यांच्या संघाचं वॉशिंग मशीन आहे. ते शाखांमधल्या बौद्धिकांमध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा मेंदू धुण्याचं मशीन आहे. तो मेंदू धुवून पूर्णपणे विचार क्षमता गमावलेली माणसं, एका बाजूला बघायला गेलं तर ती उच्च शिक्षित आहेत, कोण डॉक्टर्स आहेत, कोण प्राध्यापक आहेत, कोण इंजिनियर्स आहेत, मोठी मोठी शिक्षण आहेत, IITतनं बाहेर पडलेत. पण हे सगळं करत असताना दुसऱ्या बाजूला त्यांचं वॉशिंग मशीन त्यांचे मेंदू धुत आहे आणि त्यांची स्वतंत्र विचार करण्याची क्षमता धुवून टाकली जाते. त्यांना काहीच कळत नाही. त्यांच्याकडे जे येतं त्याच्यावर ते फक्त बोलत राहतात. मला अनेक वेळा या संघिष्ट लोकांना प्रश्न विचारतो की अरे तुम्ही सगळेजण पोपटासारखे एकाच भाषेत कसे बोलता? म्हणजे मोदीजींनी युद्ध चालू केलं तर तुम्ही सगळेजण, म्हणजे अक्षरशः मला क्षणभर असं छाती भरून आली, माझी ऊर भरून आलं. वेडात मराठे वीर दौडले सात गाणं मला गावाचं वाटायला लागलं. मलाही असं वाटायला लागलं की जाऊन द्या, एकदाचा तो पाकिस्तानचा प्रश्न तरी सुटून जाईल, जिंकून टाका तो पाकिस्तान, घेऊन टाका तो ताब्यात. 56 इंचाचा तो वीर निघाला महापुरुष, आणि बघता बघता त्या 56च्या मध्ये ट्रम्प नावाचं एक टिंब येऊन बसलं, आणि 56चे 5.5 इंच कधी झाले पत्ताच लागला नाही. छप्पन्न इंच निघाले तेव्हाही हे सगळेजण तलवारी घेऊन आपापल्या घरामध्ये युद्ध खेळत होते. सर्व वाहिन्यांचे जे निवेदक होते ते तर कराचीला केव्हाच जाऊन पोचले होते. त्यांनी इस्लामाबाद ताब्यात घेतला, कराची ताब्यात घेतली. मलाही असं वाटायला लागलं की बरं झालं, एकदाचा हा प्रश्न सुटून जाईल. आणि 56चे जेव्हा 5.5 इंच झाले पुन्हा तेव्हाही ते सांगायला लागले की पहा, मोदींनी जगाला वाचवलं. मग हा प्रश्न मला पडतो की दोन्ही कोण येथे नक्की? आणि मग तेव्हा लक्षात येतं की काही नाही, मेंदू धुतलेली माणसं ज्यांच्याकडे आता कुठलीच विचारशक्ती नाही, तीच अशा पद्धतीनं दोन्ही बाजूनी बोलू शकतात.